रामकृष्ण हरी माऊली. तर हा व्लॉग आहे, छोटासा व्लॉग आहे आम्ही कालचा काढलेला संक्रांतीच्या ट्रिपचा. खरं तर प्लॅनिंग वगैरे काही झालं नव्हतं, असंच ठरलं आणि आम्ही सुटलो शिवाजी महाराजांच्या गडाला भेट द्यायला. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिणात्य विजयासाठी चालले होते तेव्हा त्याने इथं मुक्काम केला होता आणि अशा प्रकारे ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी बनली. तर इथं आलेले आहेत हे आमच्या ट्रीपचे मेंबर आहेत. हे सावकाश चढत आले, त्यांना इथूनच चालताना नाकी 9 आले तर, आणि सावकाश इथं आम्ही आलेलो पायथ्याशी. आणि हे एंट्रन्स आहे. तर या आईना चढायला पण माग झालंय, तरी पण शिवाजी महाराजांची मूर्ती बघण्यासाठी उत्सुकता आहे. तर हे विचार करायला तर शिवाजी महाराजांनी कसं केले असेल, आम्हाला चढायला पण येईना असं म्हणाले. तर खरोखर शिवाजी महाराजांची तुलना आमच्याशी करायलाच येत नाही. हे आहेत आमचे आराध्य दैवत. इथं खरोखर खूपच आकर्षक अशी मूर्ती आहे, ही फार छान आहे. नंतर आम्ही मंदिरमध्ये गेलो, महादेवांचा आशीर्वाद घेतला आणि इथं कापूर उदबत्ती वगैरे लावलो. आम्ही नारळ पण आणलेलो सोबत फोडायला, पण भटजी महाराजांनी सांगितले एकादशीला नारळ फोडायचं नाही म्हणून. तर असंच आता व्हिडिओ करत करत मी पुढे आलो. इथं तर काही माझा मुलगाच नाही आहे, मग परत त्याला शोधायला गेलो. तर माझा मुलगा हा पहा इथं अडत बसलेला आहे नेहमी करून. तुम्ही ऐकू शकता याचा आवाज. नंतर मी त्याला चिडवलो, तो मलाच मारायला लागला. मग नंतर आम्ही इथे त्याला खाऊ घेतलो, कारण तो मगासपासून खाऊ बघून रडत होता. इथं खाऊ वगैरे सगळं आहे, पण थोडं त्यांनी डबल रेट लावले तर पण हरकत नाही. हे पहा आमच्या आराध्य दैवत. नंतर आम्ही आमच्या आराध्यांकडे आलो. इथं मंदिर समोर बसलो, घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराजांची, धर्मवीर संभाजी महाराजांची आणि महादेवांची घोषणा दिली आम्ही. त्याच्यानंतर आम्ही इथं फोटो काढून घेतला, छान पोज दिल्या. आणि अशी झाली ही आमची सुंदर ट्रिप. हो, फार छान आहे. तुम्ही अवश्य भेट द्या. तुला तर मग पुन्हा भेटू. बाय.